नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहशिक्षक तथा शारीरिक शिक्षक विवेकानंद महाविद्यालय औरंगाबाद, विषय आरोग्य आणि शारीरिक शिक्षण या ऑनलाईन तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक या ठिकाणी मी स्वागत करतो. मित्र हो, या अगोदरच्या तासिकेमध्ये आरोग्य आणि शारीरिक शिक्षण या विषयाच्या प्रकरण 1 मध्ये आरोग्याधिष्ठित शारीरिक सुदृढता व कारक सुदृढता हे प्रकरण आपण अभ्यासत असताना शारीरिक सुदृढतेचे जे 2 घटक सांगितलेले आहेत, 2 प्रकार सांगितलेले आहेत, त्यामध्ये आरोग्याधिष्ठित शारीरिक सुदृढता, आरोग्याधिष्ठित शारीरिक सुदृढतेचे घटक आणि ते घटक विकसित होण्याच्या मागे आपण या अगोदरच्या तासिकेमध्ये पाहिलेले आहेत. आज आपण आरोग्याधिष्ठित शारीरिक सुदृढतेचा जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे कारक सुदृढता किंवा कौशल्याधिष्ठित सुदृढता, या सुदृढतेचे घटक आपण आजच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. या घटकावर मी तुमच्याशी या ठिकाणी आज संवाद करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कारक सुदृढतेचे जे घटक सांगितलेले आहेत यामध्ये वेग, स्पीड, दिशाभिमुखता, ऍजिलिटी, त्याचप्रमाणे जोर, फोर्स, समन्वय, कोऑर्डिनेशन, तोल, बॅलन्स आणि प्रतिक्रिया काल, रिॲक्शन टाइम असे या कारक सुदृढतेचे 5 घटक या ठिकाणी सांगितलेले आहेत. आणि हे कारक सुदृढतेचे किंवा कौशल्याधिष्ठित सुदृढतेचे जे हे 5 घटक आहेत, हे घटक विकसित होण्यासाठी काही बाबी सांगितलेल्या आहेत, त्या आपण या ठिकाणी आज थोडक्यात पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, कारक सुदृढता ही परिस्थितीजन्य असणारी एक क्षमता आहे आणि ती क्षमता प्रत्येक व्यक्तीला तिच्या कार्याच्या स्वरूपात आवश्यकता असते या कार्यक्षमतेची. म्हणून कारक सुदृढतेचे जे घटक आहेत ते या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहेत. आणि या घटकाचा विकास करून घ्यायचा असेल किंवा विकास झाल्यास आपोआप त्या खेळाडूची, त्या विद्यार्थ्याची, त्या व्यक्तीची ही कार्यक्षमता वाढत असते आणि या कारक सुदृढतेचा विकास होत असतो. आणि या कारक सुदृढतेचा विकास झाल्यानंतर त्या खेळाडूच्या, त्या विद्यार्थ्याच्या कार्यक्षमतेमध्ये आपोआप बदल होत असतो, आपोआप प्रगती होत असते. आणि ज्या खेळाडूला, ज्या व्यक्तीला, ज्या विद्यार्थ्याला कौशल्यावर आधारित विशेष प्रावीण्याची गरज असते, उदाहरणार्थ कोणताही खेळाडू कोणताही खेळ खेळत असेल तर त्याला त्याच्या कौशल्याची प्रगती करून घेणे, त्या खेळातील कौशल्याची प्रगती करणे ही अत्यंत आवश्यक असतं. आणि त्यासाठी त्याला या कारक सुदृढतेचा निश्चितच त्या ठिकाणी उपयोग होतो आणि त्यामुळे त्याचे कौशल्य त्या ठिकाणी विकसित होऊ शकते. आरोग्याधिष्ठित शारीरिक सुदृढतेबरोबर म्हणून कौशल्याधिष्ठित शारीरिक सुदृढतेची प्रत्येक खेळाडूला गरज असते आणि यामुळे तो प्रत्येक खेळ सफाईदारपणे खेळू शकतो आणि सफाईदारपणे आपल्या कौशल्याचं त्या ठिकाणी तो खेळाडू त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्याचा उपयोग त्याला होत असतो. म्हणून मित्र हो, कारक सुदृढतेचे घटक व त्या घटकांच्या विकासाच्या ज्या बाबी आहेत त्या मी तुम्हाला या ठिकाणी अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामध्ये आता पहिला घटक जो आहे वेग, स्पीड,
काय, तर शक्य तेवढ्या जास्तीत जास्त गतीने, जास्तीत जास्त वेगाने संपूर्ण शरीराच्या हालचाली करण्याची क्षमता म्हणजे वेग होय. किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी व्यक्ती किती कमीत कमी वेळेत पोहोचते यावरून त्या व्यक्तीच्या धावण्याचा वेग समजत असतो. तर मित्रहो, वेग ही क्षमता विकसित करण्यासाठी कमी अधिक अंतराच्या स्प्रिंट मारणे, त्याचप्रमाणे विविध खेळ जसे की खो खो असेल, दोरीवरच्या उड्या असतील, प्लायोमॅट्रिक खेळ असतील इत्यादीद्वारे वेग किंवा स्पीड ही क्षमता आपल्याला विकसित करता येते, संपादित करता येते व नेहमी सराव करून त्या सरावामध्ये सातत्य ठेवून किंवा सरावाचा सातत्य राखल्याने या वेग या घटकाची नक्कीच त्या ठिकाणी प्रगती होऊ शकते आणि झालेली प्रगती ही त्या सरावामुळे टिकून राहू शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, कारक सुदृढतेचा किंवा कौशल्याधिष्ठित सुदृढतेचा जो घटक वेग, स्पीड, हा घटक मी थोडक्यात आपल्याला या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. दुसरा घटक या ठिकाणी आहे दिशाभिमुखता, म्हणजे अजिलिटी. कोणताही खेळ खेळत असताना दिशाभिमुखता हे कौशल्य आत्मसात करणं, ते टिकवून ठेवणं हे अत्यंत महत्वाचं असतं. म्हणून कारक सुदृढतेमध्ये दिशाभिमुखता हा जो घटक आलेला आहे, खेळाडूच्या दृष्टीने हा घटक विकसित होणं हा त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचं समजलं जातं. तर दिशाभिमुखता म्हणजे काय, तर एखाद्या विशिष्ट दिशेने वेगाने धावत असताना एकदम दिशा बदलणे म्हणजे दिशाभिमुखता होय, असं आपण म्हणू शकतो. सर्वाधिक वेगात शरीरस्थिती व दिशा नेमकेपणाने बदलण्याची शरीराची क्षमता म्हणजे दिशाभिमुखता होय. मित्रहो, दिशाभिमुखता ही वैयक्तिक खेळाच्या काही बाबतीत उपयोगात पडत असते. या कौशल्याची त्या ठिकाणी गरज असते. त्याचप्रमाणे काही सांघिक खेळामध्ये विविध कौशल्य करावे लागतात, विविध डावपेच करावे लागतात आणि या क्षमतेची त्या ठिकाणी खेळाडूला अत्यंत आवश्यकता भासत असते. तर दिशाभिमुखता विकसित करण्यासाठी शटल रन, धावणे, विविध सांघिक खेळ जसे की कबड्डी, खो खो, त्याचप्रमाणे अडथळ्यांच्या काही शर्यती, बास्केटबॉल, फुटबॉल, हॉकी इत्यादी खेळाच्या प्रकारामुळे दिशाभिमुखता ही क्षमता विकसित होत असते. अशा प्रकारच्या खेळामध्ये दिशाभिमुखता या कौशल्याची अत्यंत आवश्यकता असते. म्हणून कारक सुदृढता किंवा कौशल्याधिष्ठित सुदृढतेमध्ये दिशाभिमुखता हा जो घटक सांगितलेला आहे, हा विद्यार्थ्याच्या दृष्टीने, खेळाडूच्या दृष्टीने, व्यक्तीच्या दृष्टीने हा घटक विकसित होणे त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचे असते. हा घटक जेवढा विकसित होईल तेवढे त्याला कौशल्य चांगले करता येतील आणि त्या खेळामध्ये, त्या कामामध्ये तो विद्यार्थी, तो खेळाडू यश संपादन करू शकतो. तर मित्रहो, दिशाभिमुखता हा घटक मी थोडक्यात या ठिकाणी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे कारक सुदृढतेचा किंवा कौशल्याधिष्ठित सुदृढतेचा तिसरा जो घटक या ठिकाणी सांगितलेला आहे तो आहे जोर, फोर्स. तर आता जोर म्हणजे काय हे प्रथमतः आपण या ठिकाणी पाहू. वेगात बदल निर्माण करण्याची स्नायूंची क्षमता, वेगामध्ये बदल करण्याची स्नायूंची क्षमता म्हणजे
त्याला झटका किंवा ताकद असंही म्हणता येते, पण यालाच जोर असं म्हणतात. एका झटक्यात जी ताकद लावली जाते त्या शक्ती असंही म्हणतात. आणि जोर या घटकाचा उपयोग, या कौशल्याचा उपयोग काही खेळामध्ये होत असतो. त्यामध्ये उंच उडी मारणे, थाळीफेक किंवा गोळा फेक किंवा चेंडू फेकणे, त्याचप्रमाणे वेट ट्रेनिंग, स्क्वॉट्स, जंप्स, दोरीवर चढणे इत्यादी प्रकारच्या व्यायामाने जोर ही शक्ती विकसित होत असते. आणि या शक्तीचा उपयोग खेळाडूला निश्चित आपल्या खेळामध्ये, विद्यार्थ्याला आपल्या कामामध्ये, प्रत्येक व्यक्तीला आपापल्या कामामध्ये होत असतो. म्हणून जोर ही क्षमता विकसित होणे सुद्धा तेवढंच या ठिकाणी आवश्यक आहे. मित्रहो, कारक सुदृढता आणि कौशल्याधिष्ठित सुदृढतेचा चौथा घटक आहे समन्वय, कोऑर्डिनेशन. समन्वय, कोऑर्डिनेशन या घटकाचा सुद्धा खेळाडूला आपला खेळ खेळत असताना त्या ठिकाणी काही खेळामध्ये, काही ऍक्टिव्हिटीमध्ये, काही कवायतीमध्ये, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या व्यायाम प्रकारामध्ये समन्वय या घटकाचा विकास होणे अत्यंत आवश्यक असते. हा घटक त्या ठिकाणी प्रत्येक खेळाडूला त्या ठिकाणी यश संपादन करून देण्यामध्ये या घटकाचं सुद्धा त्या ठिकाणी फार मोठं योगदान आहे. म्हणून समन्वय हा घटक सुद्धा खेळाडूमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये विकसित होणं तेवढंच गरजेचं आहे. आणि त्यातले त्या खेळाच्या दृष्टिकोनातून, व्यायामाच्या दृष्टिकोनातून, वेगवेगळ्या सरावाच्या दृष्टिकोनातून, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीच्या दृष्टिकोनातून हा घटक विकसित होणं महत्वाचं आहे. तर समन्वय म्हणजे काय, तर एका विशिष्ट रचनेमध्ये शरीराच्या विविध हालचाली एकत्रित करण्याची क्षमता म्हणजे समन्वय आहे. उदाहरणार्थ कवायतीमध्ये या घटकाचा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी चांगला उपयोग होऊ शकतो. कौशल्यपूर्ण हालचाली करण्याची क्षमता म्हणजे समन्वय होय. मित्रहो, क्रीडांगणावर कोणताही नियमित केल्यास या क्षमतेचा विकास होणार आहे, विकास होत असतो. समन्वय या क्षमतेत हात डोळे समन्वय, हात आणि पाय यांचा समन्वय, हात आणि कान यांचा समन्वय, त्याचप्रमाणे डोळे, कान आणि हात यांचा समन्वय असे विविध भाग या घटकामध्ये अंतर्भूत होतात. एरोबिक्स असेल, बॉल ड्रिबलिंग असेल, पासिंग असेल, कॅचिंग असेल, ड्रिल मार्चिंग असेल, त्याचप्रमाणे फुटबॉल, बास्केटबॉल, हॉकी या क्रीडा प्रकारामध्ये, अशा प्रकारच्या खेळ प्रकारामध्ये विविध कौशल्याच्या नियमित सरावाची गरज असते. आणि हा सराव करत करत अशा प्रकारच्या खेळामध्ये खेळत असताना ही समन्वय ही क्षमता वाढीस लागते. ही क्षमता त्या ठिकाणी कौशल्याधिष्ठित होते. आणि या क्षमतेचा सुद्धा खेळाडूंना आपल्या प्रत्यक्ष शालेय जीवनामध्ये, महाविद्यालयीन जीवनामध्ये खेळत असताना या कौशल्याची आवश्यकता असते. म्हणून हा घटक विकसित करणे सुद्धा खेळाडूच्या दृष्टीने तेवढेच महत्वाचे असते. आता कारक सुदृढता किंवा कौशल्याधिष्ठित सुदृढतेचा पाचवा घटक जो या ठिकाणी सांगितलेला आहे तो आहे तोल म्हणजे बॅलन्स. मित्रहो, तोल सांभाळणे ही क्रिया फार सोपी आहे असे समजणे चुकीचे आहे.
प्रत्यक्षात तो तोल सांभाळणे म्हणजे स्नायू, नेत्र, अंतःकरण, लहान मेंदू व मेंदूतील इतर अनेक भाग यावर ही तोल सांभाळण्याची क्रिया अवलंबून असते. तर विद्यार्थी मित्रांनो, तोल म्हणजे स्थिर व गतिमान असे तोलाचे दोन प्रकार या ठिकाणी सांगितलेले आहेत. स्थिर तोल आणि गतिमान तोल. तर स्थिर तोल एक व दोन पायावर उभे राहणे या प्रकारात उभे राहणे, चालणे, विविध आसने करणे, जिम्नॅस्टिक मधील काही प्रकार, काही बाबी करणे, रोल मारणे इत्यादी सारखे कौशल्य हे स्थिर तोलामध्ये या ठिकाणी गणले जातात, थांबवले जातात. तर गतिमान तोल, गतिमान अवस्थेत तोल सांभाळणे या प्रकारात सर्वच खेळातील गतिमान कौशल्य करताना, आक्रमण व संरक्षण करताना तोल सांभाळून ती करावी लागतात. उदाहरणार्थ, कबड्डी खेळामध्ये रायडर रेडीला गेलेला असताना ज्या वेळेस तो रेड करतो त्यावेळेस त्याला गतिमान तोल या कौशल्याचा त्या ठिकाणी उपयोग करावा लागतो आणि त्या दृष्टीने त्याला ती रेड मारावी लागते. त्याचप्रमाणे खो खो मध्ये सुद्धा गतिमान तोल त्या ठिकाणी हे कौशल्य करताना खेळाडूमधून दिसून येतं. तोल ही क्षमता आपोआप विकसित होत नाही, तर ती सरावार्थी विकसित होत असते. यासाठी सरावात नियमितता असणं अत्यंत आवश्यकता आहे. तसेच ज्या खेळात आपल्याला भाग घ्यावयाचा आहे त्या खेळातील प्रत्येक कौशल्याचा सराव करणे हे अत्यंत आवश्यक असतं. तरच तोल या प्रकाराचा या कौशल्याचा त्या ठिकाणी विकास होत राहील आणि सातत्यपूर्ण विकास त्या ठिकाणी जर झाला, सातत्यपूर्ण सराव त्या ठिकाणी झाला तर ही क्षमता नक्कीच खेळाडूमध्ये त्या ठिकाणी वाढीस लागेल. आता कारक सुदृढतेचा किंवा कौशल्याधिष्ठित सुदृढतेचा 6वा घटक या ठिकाणी सांगितलेला आहे, प्रतिक्रिया काल, रिॲक्शन टाइम. हा घटक सुद्धा खेळाडूमध्ये डेव्हलप होणे, विकसित होणे, खेळाच्या दृष्टीने, वेगवेगळ्या खेळाच्या दृष्टीने तेवढेच आवश्यक समजले जाते. म्हणून ह्या घटकाचा सुद्धा खेळाडूला तेवढाच विकास करणं महत्वाचं असतं. आता प्रतिक्रिया काल म्हणजे काय, तर पंच इंद्रियामार्फत होणाऱ्या संवेदनांना आपण किती कमी वेळात प्रतिक्रिया देतो. काय, पंच इंद्रियामार्फत होणाऱ्या संवेदनांना आपण किती कमी वेळात प्रतिक्रिया देतो त्यास प्रतिक्रिया काल असं म्हणतात. तर मित्रहो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे अशा प्रकारच्या स्पर्धेत स्टार्ट घेताना, या स्पर्धेमध्ये स्टार्ट घेताना ज्याचा प्रतिक्रिया म्हणजे ज्या खेळाडूचा प्रतिक्रिया काल हा कमी वेळेचा असतो, म्हणजे कमी वेळेत तो स्टार्ट घेतो, त्याला अत्यंत त्या ठिकाणी त्याचा फायदा होतो. या क्षमतेमध्ये उजेड, आवाज, धूर, स्पर्श यांचा शरीराच्या निरनिराळ्या अवयवांच्या किंवा सर्व शरीराचा प्रतिक्रिया काळ वेगवेगळा असतो आणि सरावाने या क्षमतेत थोडी सुधारणा व अचूकता निर्माण होत असते. प्रतिक्रिया काळ हा द्रुक आणि अद्रुक या अशा 2 प्रकारचा सांगितला जातो आणि म्हणून प्रतिक्रिया काल सुद्धा हे कौशल्य खेळाडूमध्ये डेव्हलप होणं, प्रगत होणं खेळाच्या दृष्टीने या ठिकाणी तेवढंच महत्वाचं आहे.
मित्र हो, कारक सुदृढता आणि कौशल्यातील सुदृढतेचे हे जे 6 घटक या ठिकाणी थोडक्यात अभ्यासण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तर हे सर्व घटक विद्यार्थ्यांमध्ये, खेळाडूंमध्ये, त्याचप्रमाणे सामान्य माणसामध्ये कमी अधिक प्रमाणात जन्मतः ते असतात. ते कौशल्य सगळ्यांमध्ये असतात. परंतु खेळाडूंसाठी, जे खेळाडू वेगवेगळे खेळ खेळतात, अशा खेळाडूंसाठी जाणीवपूर्वक हे कौशल्य त्या ठिकाणी विकसित करणे गरजेचे असते. आणि या घटकांचा विकास झाल्यानंतर त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्या खेळाडूला त्याच्या खेळासाठी त्याची आवश्यकता असते आणि त्याला त्याच्या खेळामध्ये यश मिळविण्यासाठी निश्चितच उपयोग होतो. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने, प्रत्येक खेळाडूने किंवा सामान्य माणसाने कारक सुदृढतेचा किंवा कौशल्याधिष्ठित सुदृढतेचे हे घटक आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सांगितलेल्या व्यायाम प्रकारानुसार, सांगितलेल्या खेळानुसार आपण ते या ठिकाणी सराव करून त्यात सातत्यपूर्णता आणून हे घटक या ठिकाणी डेव्हलप करणं अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य आणि शारीरिक शिक्षण या विषयाच्या अंतर्गत प्रकरण 1 मध्ये आरोग्याधिष्ठित शारीरिक सुदृढता व कौशल्याधिष्ठित कारक सुदृढता, त्यामध्ये आरोग्याधिष्ठित सुदृढता आणि कौशल्याधिष्ठित कारक सुदृढता हे 2 घटक आणि त्यामध्ये येणारे उपघटक आपण अभ्यासलेले आहेत. हे घटक या ठिकाणी अत्यंत उपयोगीचे आहे एवढं मी खेळाडूंना सांगतो, विद्यार्थ्यांना सांगतो. आणि आज आपण या ठिकाणी थांबूयात. या विषयाच्या अंतर्गत पुढील प्रकरणाचा अभ्यास करण्यासाठी, पुढील प्रकरण आपल्याला या ठिकाणी समजावून देण्यासाठी मी पुन्हा आपल्या समोर येणार आहे. आणि या झालेल्या भागावर काही गृहपाठ किंवा काही प्रश्न मी देण्याचा प्रयत्न करीन. ते प्रश्न ज्यावेळेस मी आपल्या समोर घेऊन येईल त्यावेळेस त्या प्रश्नांची उत्तरं आणि दिलेला होमवर्क आपण त्या ठिकाणी पूर्ण करून आपल्या नोटबुक मध्ये ते लिहून ठेवायचं आहे, जेणेकरून परीक्षेच्या दृष्टीने यातून जर काही प्रश्न विचारले तर त्याचा उपयोग आपल्याला निश्चित होईल. तर मित्रहो, आरोग्य आणि शारीरिक शिक्षण या विषयाची हस्तपुस्तिका आपण उपलब्ध करून घेणं तेवढंच आवश्यक आहे. आणि हस्तपुस्तिकेमधून सुद्धा या विषयाचा आपण वाचन करा, अभ्यास करा व जे काही व्यायाम प्रकार त्यामध्ये सांगितलेले आहे, काही चित्रीकरणामध्ये सांगितलेले आहे, ते चित्र बघून त्याचा अभ्यास करून ते व्यायाम आपण मिळेल त्या जागेत करण्याचा प्रयत्न करा. आणि झालेल्या अभ्यासक्रमावर वाचन करून त्यावर होमवर्क दिलेला असेल ते पूर्ण करा, काही प्रश्न दिलेले असतील ते पूर्ण करा आणि ते संग्रहित करून ठेवा. एवढं मी या ठिकाणी आज सांगतो आणि या ठिकाणी आज थांबूया. भेटूया पुढील तासिकेमध्ये. नमस्कार.